राधानगरी तालुक्यातील विविध शिवमंदिरांमध्ये महाशिवरात्री उत्सव मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला। सर्वच ठिकाणच्या शिवमंदिरांमध्ये दिवसभर दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती। ओम नमः शिवायच्या मंत्रोच्चाराने परिसर शिवमय झाला होता, तर काही शिवमंदिरांमध्ये पारायण सोहळा पार पडला। राधानगरी तालुक्यातील घोटवडी इथल्या स्वयंभू मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त गेली 5 दिवस भजन, कीर्तन आणि समाज प्रबोधन व्याख्यानांचं आयोजन करण्यात आलं होतं। या मंदिरात 5 फुटी शिवपाषाण आहे। महाशिवरात्री दिवशी या पाषाणाचं दर्शन घेतल्यानंतर भक्तांची इच्छा पूर्ण होते अशी श्रद्धा आहे। त्यामुळे या मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी झाली होती। एक शेतकरी नांगरट करत असताना हे शिवपाषाण जमिनीतून बाहेर आलं आणि ते भोगावती नदीमध्ये गेलं। त्या ठिकाणाला घोटेश्वर तीर्थ रांजणडोह असं म्हटलं जातं। करवीर महात्म्य तसंच दासबोध ग्रंथात त्याची नोंद आहे। भोगावतीच्या नदीच्या काठावर स्वयंभू देवालय हे पौराणिक संदर्भ असलेलं प्राचीन शिव मंदिर आहे। 5.25 फूट उंचीचं पाषाण शिवलिंग हे एक जागृत देवस्थान असल्यामुळे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील अनेक भाविक या ठिकाणी उपस्थित असतात। निसर्गरम्य परिसरामध्ये श्री स्वयंभू महाउत्सव सुरू आहे। भजन, कीर्तन, प्रवचन त्याचबरोबर विविध कार्यक्रमानं, बेल वाहण्याचा आणि महाप्रसादानं हा परिसर भक्तिमय रंगानं न्हाऊन जातो। भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात म्हणून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होतात। चक्रेश्वरवाडी इथं पांडवकालीन शिवमंदिर आहे। महाशिवरात्रीनिमित्त मंदिर परिसराची रंगरंगोटी तसंच विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। आज सकाळपासूनच भाविकांनी शिवशंकराच्या दर्शनासाठी गर्दी केली होती। कौलव इथं भोगावती नदीकाठावर असणाऱ्या शिवमंदिरामध्ये गेले 5 दिवस पारायण सोहळा सुरू आहे। महाशिवरात्रीनिमित्त मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीनं फुलून गेला होता।